नाशिक जिल्ह्यात केवळ 8.71% पाणीसाठा शिल्लक असल्याचं सध्या समजतंय। 24 लहान मोठ्या धरणांपैकी 13 धरणात आता 0% पाणीसाठा शिल्लक आहे। मागील वर्षाच्या तुलनेत 16% पाणीसाठ्याची तूट झाल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण ही पाहतोय। जे पाणी टंचाईचं संकट आहे ते नाशिक जिल्ह्यात सुद्धा आता आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळतंय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। मी ज्या दगडांवर बसलोय तिथली आणि आजूबाजूची परिस्थिती बघून तुम्हाला असं वाटेल की मी कुठल्या माळरानावर बसलोय, मात्र तसं नाहीये। हे जे संपूर्ण पात्र आहे हे नाशिक शहरासह मराठवाड्याची ताण भागवणारं जे धरण आहे ते गंगापूर धरण आणि त्या गंगापूर धरणाचं हे विस्तीर्ण पात्र आपण बघतोय। खरं म्हणजे माझ्या उजव्या बाजूला हे जे दरवाजे बघताय हे दरवाजे पूर्णपणे पाण्याखाली असतात, मात्र सध्याची परिस्थिती बघता दुष्काळाचं जे संकट आहे ते जसं जसं गडद होत चाललंय तसं तसं या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती जी आहे ती भयावह बघायला मिळते। 24 लहान मोठी धरणं आहे आणि या संपूर्ण धरणांचा विचार केला तर 8.71% इतकाच पाणीसाठा नाशिक जिल्ह्याच्या धरणांमध्ये शिल्लक राहिला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धरणांचा पाणीसाठा एकीकडे आपण बघत असताना दुसऱ्या बाजूला नाशिकचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये नांदगाव, येवला आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई जाणवते। जवळपास 1303 गावांना यामध्ये 398 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। आणि हीच संपूर्ण परिस्थिती जर आपण बघत असोल तर या संपूर्ण धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये पाण्याची जी परिस्थिती आहे ती गंभीर बनत चाललेली आहे। दुष्काळाचा सामना सर्वसामान्य नागरिकांना आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना देखील करावा लागतोय। त्यामुळे पावसाची चातकाप्रमाणे हे सगळे शेतकरी वाट बघताय। लवकरात लवकर पाऊस पडावा अशा स्वरूपाची अपेक्षा बळीराजासह नाशिककर देखील व्यक्त करताय। त्यामुळे पावसाची प्रतीक्षा एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून मात्र पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं अशा स्वरूपाची अपेक्षा देखील प्रशासन व्यक्त करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, गंगापूर धरण, नाशिक।